मला या सभागृहाला सांगताना आनंद होत आहे, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता 53% 58% करण्यात आलेला अध्यक्ष महोदय। त्याचबरोबर घरभाडे भत्ता 8, 16, 24% 10, 20 आणि 30% वार्षिक वेतनवाढीचा दर 2% 3% करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे। अध्यक्ष महोदय, हा ऐतिहासिक निर्णय या सभागृहामध्ये महायुती सरकारच्या माध्यमातून आज मी जाहीर करतो, याचा मला अभिमान आहे। आजपर्यंत आमच्या पक्षाचे नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी एसटी कर्मचाऱ्यांना भरभरून दिलं। त्या महाविकास आघाडी म्हणत होते त्यांनी बिघाडी करून टाकली। त्यांच्या कार्यकाळामध्ये कधी नव्हे तो एवढा एसटीचा संप भरकटलेला होता आणि आज एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाची हाक दिल्यानंतर आंदोलनापूर्वीच आम्ही हा निर्णय घेतला। अध्यक्ष महोदय, या निर्णयामुळे एसटी महामंडळावर सुमारे 45 कोटी रुपयांचा अतिरिक्त आर्थिक भार पडणार असला तरी कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्कापुढे हा खर्च गौण आहे, कारण कर्मचाऱ्यांचे मनोबल उंचावल्याशिवाय एसटी अधिक सक्षम होऊ शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे। याचबरोबर कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता, घर भाडे भत्ता आणि वार्षिक वेतनवाढीच्या थकबाकीसह वैधानिक देणी मिळून सुमारे 5,649 कोटी रुपये अदा करण्यासाठी भविष्यामध्ये शासन कटिबद्ध आहे।